दिनांक 22 जून 2024 रोजी सकाळी मौजे आंदूर येथील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले होते की त्यांच्या गावातील विश्वंभर तुळशीराम कोयाळे वय 64 वर्षे यांनी त्यांच्या घराच्या खोलीमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। त्यावरून आमचे बीट अंमलदार सहाय्यक फौजदार मुरुडकर घटनास्थळी गेले होते। घटनास्थळी गेल्यानंतर घटनास्थळाचा 2 पंचांची पंचनामा करताना विश्वंभर कोयाळे यांनी ज्या रूम मध्ये गळफास घेतलेला होता त्या रूम मध्ये भिंतीवर त्याचबरोबर रजिस्टरच्या पानावर एकूण 32 पेजवर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती आणि त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीने आणि एक निलेश मोरे नावाचा व्यक्ती राहणार पुणे आणि त्यांचा मेहुणा शिवदास देऊळकर या तिघांनी मिळून खूप शारीरिक, मानसिक आणि सर्वांगीण त्रास दिला आणि त्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे असं सविस्तर त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहिलेलं आहे। हे सर्व पुरावे घटनास्थळावरून हस्तगत केल्यानंतर सहाय्यक फौजदार मुरुडकर यांनी स्वतः या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली। त्यावरून पोलीस स्टेशन किनगाव येथे गुन्हा 181/24 कलम 306, 323, 504, 506 बहादवी अन्वये नोंद असून सदर गुन्ह्यामध्ये संजिता विश्वंभर कोयाळे, शिवराज देऊळकर आणि निलेश मोरे हे 3 आरोपी आहेत। यामधील संजिता विश्वंभर कोयाळे ह्या मयताच्या पत्नी आहेत, तर शिवदास देऊळकर हे मयताचे मेहुणे आहेत। या दोघांना अटक केली असून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवस PCR दिलेला आहे आणि सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडे अधिक विचारपूस करून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।